Hello everyone, I am Samiksha Mehtre from Brihan Maharashtra College of Commerce, Pune, studying in class 11th. Today we are going to explore hidden gems in Parner Taluka situated in Ahilyanagar district. अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर या शहराला पाराशर ऋषींच्या वास्तव्यामुळे पारनेर हे नाव पडले आहे. या शहरापासून 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या निसर्गाच्या कुशीत ऐतिहासिक पेशवेकालीन शिव मंदिर श्री क्षेत्र सिद्धेश्वर मंदिर, 2 उंच डोंगरांच्या घळईमध्ये वसलेल्या एकावर एक दगडांची केलेली रचना म्हणजेच पुरातन काळातील हेमाडपंथी सम सिद्धेश्वर मंदिर. मंदिराबाहेरील नंदीची मूर्ती खूपच सुरेख आहे. मंदिरातील मनमोहक शिवलिंग असून गाभाऱ्यातील झरोख्यांमधून सूर्यकिरणे थेट शिवलिंगावर पडतील अशी रचना करण्यात आली आहे. मंदिराच्या बाहेर उजव्या आणि डाव्या बाजूला शिवलिंग पाहावयास मिळते. उजव्या दिशेला असलेला शिवलिंग ते तळघरात असल्यामुळे पायऱ्यांच्या सहाय्याने खाली जावे लागते. त्या मंदिराच्या खाली देखील सूर्य मध्यावर आल्यानंतर किरणे शिवलिंगावर पडतील अशीच रचना केलेली आहे. सोबतच चिमाजी अप्पांनी वसईच्या स्वारीच्या वेळेस आणलेली कास्यांची मोठी घंटा आहे. या घंटानादाने परिसरात भक्तिमय वातावरण निर्मिती होते. चक्रधर स्वामी या ठिकाणी असलेल्या गुहेत 7 दिवस वास्तव्य करून तपश्चर्या केली होती. मंदिर परिसरामध्ये 12 ज्योतिर्लिंगांच्या पिंडी पाहावयास मिळतात. अशा या सिद्धेश्वर मंदिरामध्ये श्रावण महिन्यात निसर्गाची मुक्त उधळण होऊन पर्यटकांनी परिसर गजबजून जातो. अहिल्यानगर जिल्ह्यातील अजून एका दुर्लक्षित देवस्थानाची ओळख मी करून देणार आहे. पारनेर तालुक्यातील पिंपळगाव रोठा हे समुद्र सपाटीपासून 951 मीटर उंच पठारावर विलोभनीय व निसर्गाच्या सानिध्यात वसलेले गाव आहे. तेथील इसवी सन 1559 च्या सुमारास बांधलेले जेजुरीच्या खंडोबाचे ठाणे म्हणून कोरठण खंडोबा मंदिर हे अनेक हिंदू भाविकांचे श्रद्धास्थान आहे. इसवी सन 1997 रोजी चंपाषष्ठीच्या मुहूर्तावर परमपूजनीय गगनगिरी महाराज यांच्या हस्ते मंदिराचा जीर्णोद्धार झाला. म्हणून चंपाषष्ठीला मोठा आनंद उत्सव व धार्मिक पर्वणी साजरी होते. प्रत्येक वर्षी पौष पौर्णिमेला येथे 3 दिवसांचा यात्रा उत्सव असतो. पहिल्या दिवशी श्री खंडोबांचे मंगल स्नान व पूजेचा विधी असतो. दुसऱ्या दिवशी पारंपरिक बैलगाड्यांचा देवदर्शनाचा कार्यक्रम असतो. तिसऱ्या दिवशी काठ्यांचा देवदर्शनाचा कार्यक्रम असतो. येथे शेजारील गावच्या मानाच्या पालख्या व काठ्यांची मिरवणूकत येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोटच्या जयघोषात भंडारा व खोबरे उधळून यात्रेची सांगता होते. महाराष्ट्रासह इतर राज्यातून लाखो भाविक व या यात्रा उत्सवात सामील होतात. हा दिवस संत मेळा दिवस म्हणून साजरा केला जातो. बिन टाक्याचा देव म्हणून याला पूर्वी देवाचे कोरठण असे म्हणतात. त्यानुसार कोरठण खंडोबा नाव प्रसिद्ध झाले. मंदिरात स्वयंभू तांदळा स्वरूपात खंडोबा, म्हाळसा व बानाई यांचे दर्शन होते. कोर्टाच्या आदेशानुसार बैलगाडी शर्यत बंद करून केवळ बैलगाड्यांचे देवदर्शन ही जुनी प्रथा सर्वप्रथम या ठिकाणी सुरू केली गेली. ग्रामस्थांनी मोठी मोहीम उघडून पशुबळींचा प्रथा बंद केली आहे. नगर, पुणे व ठाणे जिल्ह्याच्या मध्यवर्ती व उंचावरील या ठिकाणाचे विलोभनीय व डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या विहंगम परिसरात वसलेल्या श्री क्षेत्र कोरठण खंडोबा भाविकांची मनोकामना पूर्ण केल्याखेरीज राहत नाही. पारनेर तालुक्यापासून 17 किलोमीटर अंतरावर वडगाव दर्या नावाच्या गावामध्ये दर्याबाई व वेल्हाबाई अशा 2 स्वयंभू देवींचे निसर्गरम्य हिरव्यागार खोल दरीमध्ये मंदिर आहे. 150 पायऱ्या खाली उतरताना अनेक माकडे नजरेस पडतात. ही माकडे म्हणजे देवीचे सैन्य आहे. काही वर्षांपूर्वी दरड कोसळून अनेक माकडे मृत्युमुखी पडली होती. पायऱ्या उतरल्यानंतर दर्याबाई व वेल्हाबाई अशी 2 कळसविरहित मंदिरे आहेत. या दोन्ही देवी 1000 वर्षांपूर्वी पाडळी दर्या या गावावरून या दरीमध्ये आल्या. एकाच मंदिरामध्ये 8 मूर्त्या असून हे एक जागृत देवस्थान शक्तीतीर्थ म्हणून प्रसिद्ध आहे. देवीने गंगा मातेला प्रसन्न केल्यामुळे वर्षभर येथील दर्यामध्ये पाणी टपटपत असते. चुनखडी असल्यामुळे केमिकल रिॲक्शन होऊन या पाण्यापासून अधोमुखी व उधोमुखी असे 2 खांब म्हणजे जगप्रसिद्ध लवणस्तंभ तयार झालेले भारतातील हे एकमेव ठिकाण आहे. येथे वर्षभर वाहणारे स्वच्छ धबधबे व हिरवी वनराई पर्यटकांना एका अद्भुत मंदिराचे दर्शन घडवते. प्रकारच्या दुर्लक्षित व वंचित धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा स्थळांना भेट देऊन त्यांची प्रसिद्धी करून संवर्धन करावयास हवे.